लात मारली तिथं पाणी पाठवलं पाहिजे. हेच दिवस आहे. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. मात्र एक विनंती आहे, रील लाईफच्या नादी लागू नका. रिअल लाईफवर फोकस करा. मी कुठलाच आतापर्यंतचा व्हिडिओ मला रील करायचं आहे किंवा रील टाकायची म्हणून केलेला नाही. बिकॉज आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. महाराष्ट्रामध्ये 3,000 रुपयाच्या फीसमुळे एका वर्गातल्या शिक्षकानं मला वर्गातून बाहेर काढलं होतं. तेव्हा चला आपण एक शपथ घेतली होती, आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यासला कुठलाही पोरगे होऊ द्या, आपल्या जीवनात तो शब्द कधी आला नाही पाहिजे की तू फीस दिली नाही, तू उठ बाहेर ये. पण आजही ऑनलाईन मध्ये लाखो लेकर आहेत, ऑफलाईनला मोकार करत असतो. आणि माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगतो, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एकूण एकच मुलगी आहे, तिची शपथ घेऊन सांगलो मी कधी असं झालं नाही की वर्गात तू किती फीस भरली का भरली नाही म्हणून त्याला काढलं नाही. आणि जोपर्यंत श्वासात प्राण आहे तोपर्यंत गोरगरिबाच्या लेकराला वर्गातून काढणार नाही, हा एक शब्द केला. अरे त्या परिस्थितीवर भांडता आलं पाहिजे. बाबासाहेब वाचायचे जमत नाही, गुन्हा घ्यावा लागतील. छत्रपती शिवाजी महाराज वाचायचे, गुन्हा घ्यावा लागतील. आपल्या घरात आपल्या पंजाचा फोटो नाही, पंजान धतुरा केलंच काय. आपल्या घरात आपल्या आजाचाही फोटो नाही, एखाद्याचा असं कळलं का. इथं बसलेल्या कोणाच्या आजाचं नाव एवढ्या लोकांना माहिती आहे? कोणालाच नाही. इथं बसलेल्या कोणाच्या बापाचं नाव सर्वांना माहिती आहे? इथे पोरगे तिच्या बापाचं नाव सर्वांना माहिती नाही. इथे पोरगे मी उभं केल्याच्या बापाचं नाव सांगा सर्वांना माहित नाही. इथं आपल्या आजाचं नाव कोणाला माहिती आहे का? अरे मग आपल्या घरामध्ये आपल्या पंजाचा फोटो नाही, आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही. येणाऱ्या काळात आपल्या पोराचं घर बदलणार आहे, तिथं आजाचाही फोटो डिलीट होणार आहे. येणाऱ्या 3ऱ्या 4थ्या पिढीमध्ये आपणला फोटोचा गर्दा वाढलाय म्हणून आपले फोटो गंगेत टाकले जाणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चेहऱ्यावर ते लग लागती तलवार आहे. स्वराज्य स्थापनेचा हेतू आहे. गेली 393 वर्षापासून एक बाप माणूस चौकात उभा आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ते करता आलं पाहिजे. आणि ते करायसाठी काय करावं लागेल? लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. जे आपणाशी ठावेत इतरांशी सांगावे, शहाणे करुणा सोडावे सकळ जना. औलादी त्या चांगल्या असतात ज्या पुढे हिताच्या असे जगता. धन्य माता पिता तयाची. आपण आपल्या स्वप्नाबद्दल, आपल्या मायबापाच्या कष्टाबद्दल आपण जागृत झालो पाहिजे. एक शपथ घ्यायची, येणाऱ्या पुढची गॅदरिंग असेल, बढियापैकी विचार मंचावर मान्यवर असतील. मी यावर्षी आलो म्हणून दुसऱ्या वर्षी कुठला तरी बघता येईल. डबल तीच कॅसेट वाजत नसते लोक, दुसरा कुठला तरी बघता येईल. पण एक शपथ आपण घ्यायची. माझं 12वीचं एज्युकेशन झालंय, कॉलेज PG पर्यंत आहे. धन्य माता पिता तयाची का म्हणलो. माणसं जातात पण शिक्षणाचा प्रवाह कैलास भाऊच्या वडिलांनी, कैलास भाऊच्या आजोबांनी तुमच्यासाठी खुला करून दिलाय. ती जन्म मरेपर्यंत चंद्र सूर्य तारे असेपर्यंत संस्था राहणार आहे, ती नावं राहणार आहे, ती राहण्यासाठी काम लागते. आणि कैलास भाऊ बद्दल बोलायचं म्हणजे काय माहितीये का? प्रॉपर्टी असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, पण माणसाला इगो नाही, कुठलाच गर्व नाही. नाही तर इथं सरपंच झालं गाडीवर माझं नाव टाकता येईल, कलकट आणते झाले नाही लोकांना. काही कपड्यामुळे इगो, कोणाचा त्या बॉडीमुळे इगो, कोणाचा 2-4 एकरामुळे इगो बाळगायचं ना. आपली जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांना धुरा आहे, आपण काय माच करायचा हे काय. म्हणजे मी काय सांगितलं की पहिल्यांदा ही गोष्ट करा की लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. अरे पहा, तिथं बसलेल्या मुली आहेत, तुम्ही तर शिक्षणाच्या प्रवाहात आल्या महात्मा फुलेंमुळं, तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आल्या सावित्रीबाई फुलेमुळं. आणि म्हणून मुलींचं काम आहे आपला उद्धार करता येते. रस्त्याच्या कानाकोपऱ्याला एखाद्या चौकामध्ये हातात संविधान घेऊन असं बोट करून तुला म्हणत आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. त्या मोठ्या लोकांचा आदर्श आपल्याकडे असेल आता काही नाही आहे. मायबापाला आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून शिका आणि वेळेची कदर करा. दगड हे दगडावर आपण घराने ठोके आणलो, एक वेळ येते तो दगड फुटण्याची, पण दगड फोडण्यामध्ये पहिला ठोका पण महत्वाचा असतो. तुमचा आताचा अभ्यास, उद्याचा अभ्यास, येणाऱ्या काळातला अभ्यास तुम्हाला कामा येणार आहे. कारण जगात काही बदलो न बदलो मात्र वेळ बदलत असते. वेळेची ताकद एवढी डेंजर आहे. तुमचा भाऊ म्हणून त्या वेळेसाठी एवढंच सांगेलो, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. त्या वेळेची कदर करा. मायबापांच्या स्वप्नासाठी जागृत व्हा. आपल्यातला जोश आणि होश जागृत ठेवला पाहिजे. टाळ्या का वाजवायच्यात? आपण तरुण आहात. इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे, व्यसन कमी करा. उमरीतल्या मुलींना विनंती आहे, पळून जाऊ नका बापा. भंगार पोरी पळून चल्या, पुढच्याची लायकी नाही, खायचे वादे. त्या विकासवर पळून गेली, घरातले 40,000 नेले, संपले, पुन्हा वापस आले. आणि मग घरचे म्हणले वाजंत्री बहु गलबलान करणे झाला मेली दुथाळ. म्हणून शाळेत शाळा करायची नाही, तर जीवनाची शाळा होती. काही करायचं आपल्याला मायबापाला संधी दिली, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपल्या बापाला पण काही नाही देऊ शकलो तरी चालतंय, पण रस्त्यानं चालताना आपल्या बापाची मान,
आपल्या बापाची छाती स्वाभिमानानं फुगलेली पाहिजे. कोणता मायकाला आपल्या बापाच्या नजरेत नजर घालून बोलायला पाहिजे. त्यासाठी फक्त चारित्र्य सांभाळा, आईरा गैऱ्याच्या नादी लागू नका, भिकार चोटाना बिस्किट टाकू नका आणि स्वतःचं कर्तृत्व मोठं करा. आपल्या बापाचा सन्मान इथं झाला पाहिजे. त्यासाठी अभ्यास करा. हे जीवन एकदाच आहे पोरं, तुम्हालाही सांगायलो. वेळ फार बेकार आहे. 50-60 हजार उत्पन्न घरात लागेल तेव्हा आपल्या घरातल्या ऐश्वर्याच्या वस्तू बदलता नाही. आपल्या बापाच्या नशिबात झाला नाही. आपल्या बापानं आतापर्यंत स्टेटस ठेवलं नाही. या बापानं जस्ट एन्जॉईंग गोवा ठेवले का? आपला बाप गोव्याला गेला का? आपल्या बापानं स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉईंग महाबळेश्वर? मग मी काय म्हणलं, जोपर्यंत मला काळ नाही शिकवताना आपलं स्टेटस निर्माण होत नाही तेव्हाच मी ठेवलं. आदत आहे बुरी नाही वर्षो कुठे राखते. कधी ठेवलं? जेव्हा वाटलं आपल्याला आपलं स्टेटस निर्माण झालंय. मग तुमचंही काम आहे. आपल्याकडे मोबाईल आहे, बापान दिला. नो इंस्टाग्राम, नो व्हॉट्सअप. बापाचा कॉल, माईचा कॉल, आपला त्यांना कॉल. बापांना विनंती आहे, मुलीचे नंबर तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये दिसला रिचार्जवाला भाऊ हाना, याच्यात दिसला याच्या मोबाईलमध्ये मिस हाना, स्वीट डबल हाना, स्वीट हार्ट टिबल हाना. तू स्टेटस ठेव लग्न झाल्यावर विथ माय हॉबी हजबंड, शॉर्टकटमध्ये विथ माय हॉबी. आणि तू बी ठेवणार सर लग्न झाल्यावर विथ माय लाईफ लाईन. आम्ही पाईपलाईन ऐकली होती, लाईफ लाईन आणली. तू साध्या खोडीच आहे काय हे का नाही? अरे विनंती याच्यासाठी करालो की बाबा अभ्यास करा, मोठं व्हा. आपल्याला एकदा स्टेटस ठेवायचं आहे, मोबाईल घ्यायचा आहे. पहिला पगार उचलणार आहेत आपण, बढियापैकी नोकरी लागणार आहे. 50-60 हजार रुपये 8वा वेतन आयोग लागू व्हायला. 50-60 हजार रुपये पगार येणार आहे. त्या पगारातून एक काम करायचं, गाडी किरायन करायची. मग आपल्या माईला, आपल्या बापाला, आपल्या लहान भावाला गोव्याला घेऊन जायचं, महाबळेश्वरला घेऊन जायचं. त्या ठिकाणी पॉईंट पाहायचा, त्या पॉईंटवर मोबाईल घ्यायचा. तुला असं बी तोंड करायची सवय आहे, तो मोबाईल घ्यायचा, तिथून सेल्फी काढायची. इकडं मा, इकडं बाप, इकडं भाऊ दिसला पाहिजे, तू पुढं दिसली पाहिजे. आणि मग ठेवायचं स्टेटस जस्ट एन्जॉईंग गोवा विथ माय मम्मी पप्पा. तिथं ठेवायचं. त्या गरीबीवर मात करण्यासाठी पूर्व अभ्यास करायचा. आपली वेळ वाईट आहे, आपल्याकडे कपडे नसेल. आमची पिढी अशी होती, चला आम्हाला केसाला लावलं, खोबरेल तेल नव्हतं, आमच्या माईनं गोड तेल लावलं. वारंवार झाला तरी आमचा केस हल्ला नाही. वारंवार झाला ना आमचा केस हल्ला नाही. पण आपल्या माईनं ते सांगितलं, अरे मी गोड तेल लावलंय, येणाऱ्या काळात अनेक तुफान येतील, तू त्या तुफानात तसाच नडकमगता उभा आहे. म्हणून आमची पिढी आज आत्महत्या करत नाही. त्याच परिस्थितीवर लात मारते, नव्या उमेदीने उभा राहते. तू आमचा काळ आहे, तू आत्महत्या करतो काय? मला तिनं ब्लॉक केलं. भिकारी आहे तू, भिकारी. खरं का? नुसतं पिक्चरचे डायलॉग पाहतो काय आहे ना, मृत्यू रेड्या दर्या सगळ्याच पाठली पाहिजे. खेळ जमते का? पुष्पा पिक्चर पाहिला का नाही? अरे माणसाला प्रयत्न करताना ताणाला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे. आपण एखाद्या प्रयत्न करताना अपयश झालो, आपण रडलोही पाहिजे. कारण प्रयत्न जर इमानदारी असतील, प्रयत्न प्रामाणिक असतील आणि त्याचा आपल्याला यश भेटला नाही, माणूस रडणार आहे. आपण प्रयत्न प्रामाणिक केले, आपण कष्ट प्रामाणिक केलेत, आपल्या पदरात अपयश आलंय, अपयश येईल त्या लोकांच्या, ती लोक रडतील, सकाळी डोळे बसायचे आणि पुन्हा परिस्थितीला म्हणायचं झोके काढायचं सारा. ते काम करायचं तुम्हाला. पाणी एंडिंगलाच पेत असतो मी. पोरीवर एकच काम, एक भाऊ म्हणून सांगालो, सिरियस व्हा. मायबापाचा सत्कार सन्मान झाला पाहिजे. त्यांची परिस्थिती वाईट आहे, ते तुम्हाला शिकवायले की तुम्ही नोकरी लागले म्हणजे घराला काही सोन्याचा पत्र येणार नाही, त्यांना काही चांदीच्या ताटात जेव घालणार नाही. फक्त मायबापाची एक इच्छा आहे, आमच्या वाट्याला जे कष्ट आले, आमच्या वाट्याला जो त्रास आलाय, चला ते आमच्या लेकराच्या वाट्याला येऊ नाही. म्हणून मायबापाची इच्छा आहे, तुम्ही शिकल्या पाहिजेत. आदर्श शिका. आयऱ्या गेऱ्याच्या संपर्कात जाऊ नका. कायदा आहे पोरो. एखाद्या पोरीनं म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकड 15 सेकंदापेक्षा टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलिसवाले हाणतात. नेमके साहेब गेले. एखाद्या पोरानं पोरीकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला टायरमध्ये गुतुगुतू आणतात. पण महाप्रश्न ताईला आहे, तुला कसं काय माहिती की 15 सेकंदापेक्षा जास्त त्यानं तुझ्याकडे टक लावून पाहिलं? विनंती एकच आहे, आपलं चारित्र्य सांभाळा. विनंती आहे, मायबापाचा स्वाभिमान सांभाळा. आपला बाप गावात चालताना स्वाभिमानानं छातीवरती करून है ना, नजर लोकांच्या नजरेत घालूनच आपला बाप चालला पाहिजे. त्या बापाचा स्वाभिमान कधी गहाण होणार नाही. एक अपेक्षा तुमचा मोठा भाऊ तुमच्याकडे करतो. या ठिकाणी एखादं गोरगरीब लेकरू असेल तर आपली बॅच फेब्रुवारी महिन्यात 5 तारखेला आपली नवीन बॅच चालू व्हायली, ज्यांची 10वी झाली. SSCGD स्टाफ सिलेक्शन अशा अनेक भरत्या आहेत. 2.5 लाख पदांच्या भरत्या होणार आहेत. आपलं काम हे सिद्ध करण्याची ताकद आहे. गावात आपला रिझल्ट आला, तुमच्या गावातल्या पोरानं गाणं टाकलं की नाही? अंगावर कोणतरी गुलाल टाकलेला, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, ते गाणं आपल्यासाठी वाजलं पाहिजे. आपल्या अंगावर बी गुलाल टाकला पाहिजे. वनरक्षकची भरती आहे, पोलीस भरती 12,000 पदांची. मायबापांना विनंती आहे, टग्याला इथं फिरवण्यापेक्षा 4-5 महिने माझ्या दावणीला बांधा. याला नीटच करतो, नीटच कळलं का? म्हणजे तुमचा जो वळू आहे त्याला ठेचून बैल करणं मोह काम. कठाया कठाया
कळलं का? ते काम हो आहे. म्हणून मायबापांना विनंती आहे, पोरगी मोबाईलच सोडणं, फक्त 1 महिन्यातील माझ्या ताब्यात द्या. तिनं जिंदगीत मोबाईल हात लावत नाही. कळलं का? भाऊ म्हणून सांगालो नीटच. यायला महाराष्ट्र पर्याय नाही, याला कोणाच तरी धाक लागल. अनेक बॅचेस आहेत. त्यानंतर आणखी एक सांगालो, केवळ भाषण देत नसतो. या ठिकाणी एखादी मुलगी आहे, ती सध्या 10वीला आहे, 11वीला आहे, 12वीला आहे. या ठिकाणी एखादा मुलगा आहे, तो 10वी 11वी 12वीला आहे. त्याच्यानंतर काहीतरी करायचंय, ज्याला मायबाप नाही, तर तुमचा भाऊ म्हणून तुमचं खाणं पिणं राहणं नोकरी लागेपर्यंत तुमचा भाऊ तुमचं शिक्षण करेल, हा शब्द इथून द्यायला. आपले दिवस या 2 वर्षात बदलले. 2च वर्षात 34,000 रुपयामुळे मालकान मोह सामान बाहेर फेकून दिलं होतं. 34,000 रुपये आपल्याला देता आले नाही. 59,000 रुपयात गळ्यातली चेन मी किरायाने ठेवली होती. पण तुमची नीतिमत्ता चांगली आहे, लोकांबद्दल सोचण्याचे विचार चांगले आहेत, तर 100 रुपयाच्या बॅचनं मला 13 दिवसात 1,17,00,000 रुपये आले. बोलता बोलता कळलं. आता तर इसे खलास आहे. 50 कार्यक्रम चालू आहे. जिथं महाराज आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मोज कीर्तन नाही हे ना. ॲपमध्ये यूट्यूबमध्ये काहीच नाही झालं, यूट्यूबला काही बोललो तरी पैसे येणारच. हा कार्यक्रम 50चा काहून आहे बाबा? कैलास भाऊचे 50 नसेल घेतले. सांगायला पुन्हा कैलास भाऊ दिला 50 कोण ठरवलं ते? सांगायला का बाबा 50चा कार्यक्रम काहून आहे? एक आवडून शब्द सांगवलं. या 50मधून मला काही घरासाठी संगमरवरी फरची आणायची नाही. या 50-40 हजारामधून मला घरामध्ये सोफा सेट आणायचं नाही. हे पोरीची शपथ घेऊन सांगत असतो भाषणात प्रत्येका. याच्यासाठी मला काही आगळं वेगळं घराच्या भौतिक सुविधासाठी करायचं नाही. पण या 50-40 हजारामधून ज्याला मायबाप नाही त्या लेकराचा भाऊ मला व्हायचं, त्यांचं शिक्षण करायचंय, म्हणून फक्त भाषणं यायला टोकतो. नाही तर माझ्याकडे वेळ नाही करायला. आपल्याला वेळ नाही, गरज नाही भाषणं द्यायची. मी यूट्यूबलाही क्लास घेतला 5 लाख रुपये महिना पडते. यूट्यूबला मी बोलबच्चन दिलं, काही बोलले लोक ऐकते, मला माहिती आहे लोकांना काय लागते. हे का नाही? अभ्यास करा परफेक्ट. आली कळाली मला परफेक्ट अभ्यास. कळलं? फक्त विनंती, आपलं काम लोकांच्या हितासाठी असावं. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, मात्र रस्त्याच्या कानाकोपऱ्यात चौकात चौकात बाबासाहेब सन्मानानं उभे, रस्त्याच्या चौकात चौकात कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज उभे, शहीद आलम भगतसिंग उभे, स्वर्गीय वसंतराव नाईक उभे आहेत, गोपीनाथराव मुंडे साहेब उभे आहेत, है ना, राजश्री शाहू महाराज उभे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उभे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले उभे आहेत, है ना, जननायक बिरसा मुंडा उभे आहेत. हे प्रत्येक समाजसुधारक विचारवंत, ज्या ज्या जातीपंथ धर्माचे हे सोडून ज्यांनी समानतेचं बीज पेरलं, त्या प्रत्येक समाजसुधारकांच्या विचारांना आणि विचारवंतांना विनम्र अभिवादन करतो. तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की हो पूरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों का जहां आपको, तुम मांगे आसमान से तारा, तो भगवान दे तुमको जहां सारा, भगवान दे तुमको जहां सारा.